हॅलो विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांसाठी दुःखाची बातमी आहे आणि काही विद्यार्थ्यांसाठी सुखाची बातमी आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2025 फायनली पोस्टपोन झालेली आहे. सकाळी पासूनच वृत्तवाहिन्यांमध्ये हेच चालू होतं की राज्य सेवा परीक्षा ठरलेल्या दिनांकाला होईल, म्हणजे 28 सप्टेंबरला होईल, किती पोस्टपोन होणार आहे. पण आता आपल्या महाराष्ट्र म्हणजे एमपीएससी बोर्डनेच एक काय केलेलं आहे, नोटिफिकेशन जारी केले आणि त्याच्या माध्यमातून 28 सप्टेंबरला होणारी परीक्षा ही 9 नोव्हेंबरला शिफ्ट करण्यात आलेली आहे आणि तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की 9 नोव्हेंबरला तर आपली कंबाईन परीक्षा होती, ती परीक्षा आता पुढे जाऊन पोस्टपोन केली जाणार आहे. त्याचं अजूनही नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. तर चला, ही परीक्षा आपली कधी होणार आहे, कशी होणार आहे, याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. तुम्ही जर व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे अशा पद्धतीचं नोटिफिकेशन आहे. बघा, आत्ता चाललेला 26 सप्टेंबर 2025 शुद्धीपत्रक परीक्षेच्या आयोजनाच्या सुधारित दिनांकांबाबत महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जाहिरात क्रमांक 012 2025 दिनांक 8 मार्च 2025. शासन पत्र शासन प्रशासन विभाग क्रमांक म लो आ आणि ऍड्रेस दिलेला आहे, दिनांक 26 सप्टेंबर 2025. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील की बाबा ही एक्झाम का पोस्टपोन केली. विद्यार्थी मित्रांनो, मी सध्या आता परभणी जिल्ह्यामध्ये आहे. इथे धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये इतका पाऊस आहे, पूर्ण शाळा पाण्याच्या खाली आहे. तर समजा तुम्हाला जर ते सेंटर भेटलं असेल, तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी एक्झाम देणार. सोबतच विदर्भामध्ये सुद्धा अशाच पावसामुळे खूप ठिकाणी शाळा बंद आहे. सोबत आपल्या पुण्यामध्ये सुद्धा, मुंबईमध्ये सुद्धा. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही एक्झाम पुढे ढकलण्यात आली आहे. याचं मी वेलकमच करतो, कारण विद्यार्थ्यांना अनेक त्रास झाला असता, अनेक त्रुटींना समोर जावं लागलं असतं, अनेक अडचणींना समोर जावं लागलं असतं. याचं आपण वेलकमच करू. पण सरकारने काय करायला पाहिजे होतं, 9 नोव्हेंबर ऐवजी याची दिनांक एक तर पुढे किंवा मागे करायला पाहिजे होती आणि 9 नोव्हेंबरची एक्झाम त्याच दिवशी घ्यायला पाहिजे होती, जे ऑलरेडी सेट झालेली होती. बरोबर, असं मला वाटतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उपरोक्त जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन प्रस्तुत परीक्षा दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी राज्यातील 37 जिल्हा केंद्रावरील 524 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. तथापि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गावांचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलाय. खरं सांगतोय, मी धाराशिव, सोलापूरला स्वतः जाऊन आलेलो आहे. अनेक भयंकर भयंकर म्हणजे भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, बरं झालं पोस्टपोन झाली. तसंच राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून अशा परिस्थितीमध्ये कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाचे पत्र आणि हा सरकारने खूप छान निर्णय घेतलेला आहे. 26 सप्टेंबर 2025 अन्वये विनंतीनुसार प्रस्तुत परीक्षेत तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला. खूप छान निर्णय आहे, मी तर वेलकम करतो. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. सदर निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राज्य पत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 28 सप्टेंबर 2025 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच 9 नोव्हेंबर, बघा इथे लिहितो मी, 9 नोव्हेंबर 2025. आणि या 9 नोव्हेंबरला पहिली आपली कंबाईनची पूर्व परीक्षा होणार होती, आता ती पुढे ढकलली जाणार आहे. उपरोक्त परीक्षेच्या दिनांकात बदलामुळे 9 नोव्हेंबर 2025 रोजी येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट व अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 दिनांक शुद्ध पत्रिकेने स्वतंत्रपणे जाहिरात काढण्यात येईल आणि तुम्हाला ते सांगण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. काही विद्यार्थ्यांसाठी थोडस असं आहे की बाबा, मी आजपर्यंत अभ्यास केला, 2 दिवसावर परीक्षा असते, मी सगळ्या गोष्टी करून ठेवल्या, सगळं रिव्हिजन करून ठेवली. सोबतच काही विद्यार्थ्यांना असं आहे की मी पुण्यामध्ये राहतो, मला 3 महिने अजून थांबावं लागेल, 2 महिने थांबावं लागेल. तर याच्यासाठी काय करू, बरोबर की नाही. सोबत कंबाईनची परीक्षा पुढे ढकलली, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, असा अनेक संभ्रम निर्माण करणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, मला असं म्हणायचं आहे की आपल्या प्राणापेक्षा किंवा आपल्या जीवापेक्षा ही एक्झाम मोठी नाहीये. बरोबर, तुम्ही माहित असेल विद्यार्थी मित्रांनो, अनेक गोष्टी केल्या, अनेक अभ्यास केले, पण तुम्हाला सांगतो, आपले प्राण अत्यंत महत्वाचं आहे, अमूल्य आहे. ही परीक्षा काय आज न झाली तर उद्या देऊ, नक्की देऊ. तुमचे स्वप्न आज नाही पूर्ण झाले तर उद्या पूर्ण होईल. पण आपण एकदा जर गेलो तर वापस येणार नाही, लाडक्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सांगतोय, हा निर्णय योग्य आहे. आणि खूपच पूरजन्य परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आणि अतिवृष्टी होणारच आहे. तर तुम्ही बघितलं असेल
म्हणून हा निर्णय मला तर योग्य वाटतं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काहीही प्रश्न पडल्यास माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे सुद्धा तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता. चला तर मग आता इथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.